या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेल्याचा आज अभिमान नाही तर खंत वाटते। मला कोकण बघायचे या सिरीजच्या भाग 75 मध्ये बघूया ती जागा नेमकी कोणती आहे। चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना इथल्या जवळच्याच परशुराम मंदिरामध्ये पदवी बहाल करण्यात आली होती आणि याच परशुराम मंदिरात महाराज जेव्हा जेव्हा दर्शनासाठी यायचे ना तेव्हा ते आधी या रामतीर्थ तलावात स्नान करायचे आणि मग इथल्या रामेश्वराचं दर्शन घेऊनच ते पुढे परशुराम मंदिरात जायचे। त्यामुळे ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तलावाला अनन्यसाधारण महत्व आहे। पण या तलावाची आजची स्थिती काय आहे ते तुम्ही बघू शकता। 1889 काळी इंग्रजांनी या तलावाचं नूतनीकरण केलं। शिवाय अलीकडे स्थानिक प्रशासनाकडून सुद्धा बऱ्याच स्वच्छता आणि सुशोभीकरणाच्या मोहीम राबवल्या गेल्या, पण तरीही रामेश्वरालगतच्या या कोपऱ्याची परिस्थिती ना अगदी निराश करणारीच आहे। त्यामुळे इथे येणाऱ्या सर्वांना या ऐतिहासिक जागेची जाण असावी ही एवढीच अपेक्षा। बाकी तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सोबतच कोकणातल्या अशाच महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर आपल्या चाकरमनी व्लॉग्स या पेजला फॉलो करा।